राज्यातील महापुरुषांच्या पुतळ्याचा वारंवार प्रश्न ऐरणीवर आलेला आपल्याला पाहायला मिळतो। मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा या ठिकाणी पुतळा आहे आणि या पुतळ्याच्या देखरेखीवरून वारंवार प्रश्न ऐरणीवर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। काल जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली आणि या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये स्थानिक आमदार महेश सावंत यांनी खरं तर हा प्रश्न मांडला, कारण की या ठिकाणी महाराजांच्या चौतऱ्यावरती झाडं त्यासोबतच महाराजांच्या पुतळ्यावरती पक्षी जे आहे ते विष्ठाने घाण करतात, परंतु या संपूर्ण पुतळ्याची देखरेख जी आहे ती देखरेख योग्य ती होत नाही असा सवाल जो आहे तो आमदार महेश सावंत यांनी उपस्थित केला। आणि आपण आता इथे या ठिकाणी पाहू शकतो संपूर्ण पुतळ्याची जी आहे ती काय अवस्था झाली आपण या ठिकाणी पाहू शकतो। संपूर्ण पुतळा जो आहे तो पुतळा हिरवा पडल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि जे हार घातले जातात ते हार वेळेत न काढल्यामुळे महाराजांच्या मानेपासून ते जो हाराचा भाग आहे तो भाग देखील पांढरा पडल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। काल स्थानिक आमदारांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर त्यांचं म्हणणं होतं की प्रश्न जरी उपस्थित केला तरी महानगरपालिका याच्याकडे दुर्लक्ष करतं, कारण की महानगरपालिकेचं म्हणणं आहे की हा संपूर्ण पुतळ्याची देखरेख जी आहे ती देखरेख PWD विभागाकडे म्हणजेच बांधकाम विभागाकडे येत असते आणि त्याच्यामुळं महानगरपालिका केवळ मैदानाची देखरेख करते। त्याच्यामुळे हा प्रश्न जो आहे तो ऐरणीवर येतो। त्याने अनेक गंभीर जो आरोप आहेत ते प्रशासनावरती करण्यात आलेले आहेत, कारण की 1 मे रोजी घातलेला हार अजूनपर्यंत काढला नाही असं देखील त्यांचं म्हणणं होतं। काल जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत प्रश्न विचारल्यानंतर आज तो हार काढण्यात आला आणि त्या हारामुळे जे आहे ते महाराजांच्या पुतळ्यावरती मोठ्या प्रमाणात घाण देखील आहे असं त्यांचं म्हणणं होतं। परंतु आता PWD विभागाच्या वतीनं ह्या संपूर्ण पुतळ्याची देखरेख केली जाणार आहे, साफसफाई केली जाणार आहे। त्याच्यामुळे आता जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये प्रश्न उपस्थित केल्यानंतर या पुतळ्याची देखरेख व्यवस्थित होते का हे पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरामन सिद्धेश नाईक सह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।